मूल शिक्षणापासून वंचित राहू नये या विषयावर एक छोटंसं नाटक सादर करणार आहोत। आमच्या नाटिकेचे नाव आहे एकही मूल मागे नको। चला तर मग नाटकाला सुरुवात करूया आणि या नाटिकेतील पात्रांची ओळख करून घेऊया। मी गौरी साखरे, मी या नाटिकेत निवेदकाची भूमिका पार पाडत आहे। नमस्कार, मी सारिका गायकवाड, मी या नाटिकेत अमोलची भूमिका पार पडत आहे। नमस्कार, मी आरती यादव, मी या नाटिकेत अमोलची आई ही भूमिका पार पाडत आहे। नमस्कार, मी प्रीती लेणे, मी या नाटिकेत स्नेहा म्हणजेच अमोलची मैत्रीण ही भूमिका पार पाडत आहे। नमस्कार, मी तनुजा खानदारे, मी या नाटकात शिक्षिकेची भूमिका पार पाडत आहे। ज्याच्या हातात आज पुस्तक आहे त्याच्या हातात उद्या आपल्या भविष्याचे सूत्रे असतील। शिक्षण प्रत्येक मुलासाठी महत्त्वाचे आहे। शिक्षणामुळे ज्ञान, आत्मविश्वास आणि चांगले भविष्य घडवण्याची संधी मिळते। चला तर पाहूया पहिल्या प्रसंगातील अमोलची गोष्ट। अमोल, तू रोज शाळेत का येत नाही? माझ्या घरची परिस्थिती चांगली नाही, मला घरच्या कामात आईला मदत करावी लागते, म्हणून मी शाळेत येत नाही। पण अमोल, शिक्षण सोडणे योग्य नाही। तू शिकशील तर भविष्यात चांगलं काम करू शकशील। पण माझ्यासारख्या मुलाचं शिक्षण कसं काय होणार? स्नेहा आणि अमोल बोलत असताना त्यांच्या शिक्षिका तिथे येतात। चला तर पाहूया प्रसंग दुसरा। अमोल, मला तुझी अडचण समजते, पण शिक्षण सोडणे हा त्यावर उपाय नाही। मॅडम, मला खरं शिकायचं आहे, पण घरची परिस्थिती। तू काळजी करू नकोस, शाळा आणि शिक्षक तुझ्या मदतीसाठी आहेत। तू नियमित शाळेत ये व मन लावून अभ्यास कर। हो अमोल, मी सुद्धा तुझ्या अभ्यासात मदत करेन। धन्यवाद स्नेहा, आता मी रोज शाळेत येण्याचा प्रयत्न करेन। शिक्षिकेचे बोलणे ऐकून अमोलच्या आईलाही शिक्षणाचे महत्त्व समजते व अमोलची आई तिथे येते। मॅडम, माझ्या मुलाला शिक्षणाचे महत्त्व सांगितल्याबद्दल धन्यवाद। आता मी त्याला नियमित शाळेत पाठवेन। खूप छान, प्रत्येक मुलाला शिक्षण मिळणे आवश्यक आहे। अमोल, तू मनापासून अभ्यास कर। तुझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी तुला नेहमी प्रोत्साहन देईन। हो आई, मी नेहमीच शाळेत जाईन, मन लावून अभ्यास करेन आणि मोठा होऊन तुमचे नाव उज्ज्वल करेन। अमोलला शाळेत शिकायची इच्छा होती, पण घरच्या परिस्थितीमुळे तो चिंतित होता। त्याच वेळी स्नेहा आणि शिक्षक त्याला मदत करण्यासाठी पुढे आले। मला शाळेत येऊन शिकायचं आहे, पण घरची परिस्थिती माझ्यासाठी अडचणीची आहे। बाळा, मला तुझी अडचण समजते, पण तुझे शिक्षण थांबावे असे मला अजिबात वाटत नाही। अमोल, मी तुला अभ्यासात मदत करेन, आपण मिळून अभ्यास करूया। अगदी बरोबर अमोल, अडचणी आल्या म्हणून शिक्षण सोडायचे नसते। तू शाळेत ये, आम्ही तुला शक्य ती मदत करू। मॅडम, स्नेहा आणि आई, तुमचे खूप आभार। आता मी शिक्षण सोडणार नाही। मला खात्री आहे की तू मन लावून शिकशील व आमचे नाव उज्ज्वल करशील। अमोल, आपण एकमेकांना मदत करून पुढे जाऊ। प्रत्येक मुलाला शिक्षण मिळणे आवश्यक आहे। अशा प्रकारे अमोलच्या कुटुंबाने, मित्राने आणि शिक्षकाने त्याला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले। अडचणी असूनही शिक्षण सुरू ठेवण्याचा अमोलने निर्धार केला। मित्रांनो, या नाटकातून आपल्याला एक महत्त्वाचा संदेश मिळतो। कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये। शिक्षण हे प्रत्येक मुला-मुलींचा अधिकार आहे। सर्वांनी दररोज शाळेत यायला हवे, मन लावून शिकावे आणि आपले भविष्य उज्ज्वल करावे। शिक्षण घेऊ, पुढे जाऊ, ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरो। शिक्षण हेच खरे सामर्थ्य आहे। धन्यवाद।